श्री गणेशाय नमः. संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग 62वा. मार्कंडेय ऋषींनंतर तेथे श्रेष्ठ सेवक ऋषी आले. दाल्ब मुनींच्या कुळातले ते मुनीही अतिशय ज्ञानी व दीर्घायू होते. त्यांनी धर्माला उपदेश केला की ब्राह्मणांचे ज्ञान क्षत्रियांच्या पराक्रमाबरोबर समतोलपणे कार्यरत झाले की दोघांचेही कल्याण होते. त्यांनी एकमेकांचे रक्षण करावे, परस्परांचे हित करावे. तू ब्राह्मणांना मोठा आधार दिला आहेस, तेही तुला आधार देतील. बक मुनी गेले. नंतर द्वैपयान आले, नारद आले, जामदग्न आले, पृथुस्रवा आले. धौम्य ऋषींच्या समवेत पांडवांचे अभिष्ट चिंतून गेले. अनेक ऋषी त्या धर्माला अशा रीतीने भेटून जात असत व धर्माच्या सह पांडवांना धर्मनीती, उपासना इत्यादी गोष्टी सांगत असत. त्या वनात राहणारी मानी स्वभावाची द्रौपदी आपल्या गतवैभवाविषयी व सध्याच्या दुर्धर स्थितीविषयी खंत करत असे. तिचे मन सदा उद्विग्न राही. ती अशांत असे. धर्माच्या अनाठाई क्षमाशीलतेनेच हा अनर्थ ओढावला असेच तिचे मत होते. धर्माला ती हिनवून म्हणे. आपण वनात निघालो तेव्हा सगळे हळहळले, रडले. पण दोघे ज्येष्ठ कौरव कर्ण व शकुनी यांच्या पाषाण हृदयाला जरा सुद्धा वाईट वाटले नाही. पतिराज, तुमचे सिंहासन कुठे गेले? ही दरबासने गोड वाटतात ना? सभाजनांचा तो मोठा परिवार कुठे गेला? ती उंची वस्त्रे व चंदन लेप कुठे गेला? आता पायांना चिखल लागतोय. ही वल्कले पहा आणि ती तलम वस्त्रे आठवा. नाथ, पूर्वी हजारो अतिथींना आपले कुंडलधारी आचारी आग्रहाने पक्वाने वाढीत. आता तुम्हीच कंदमुळे खाता. सूर्याने दिलेल्या पात्रावर आशा ठेवायची. हा भीमसेन इथे कष्ट करतोय ते काही आनंदाने नव्हे. साऱ्या कौरवांना मारून टाकणे इतका बलिष्ठ तो तुमच्या प्रतिज्ञेमुळेच केवळ दुःख सहन करतोय. त्या धनुर्धारी अर्जुनाचे बाण केवळ तुमच्या शब्दासाठी विश्रांती घेत पडलेत. त्या नकुल सहदेवांना वनवासाचे कष्ट केवळ तुमच्या आत्माघातकी अनाठाई क्षमाशांतीमुळेच भोगावे लागत आहे. आणि माझी तरी त्याचमुळे अगदी वाट लागली आहे. क्षत्रिय असून ती क्षमा महाश दोषास्पद आहे. ज्याला क्रोध येत नाही तो क्षत्रियच नव्हे अशी म्हण आहे, पण ती खोटी आहे. तेजस्वी क्षत्रिय असे नको. तितके क्षमावंत व मऊ झाले तर शत्रूंचे फावणारच. तुम्हाला या परिस्थितीत चीड कशी येत नाही? प्रल्हादाची गोष्ट मी ऐकली आहे. मोठा ज्ञानी होता तो. त्याचा नातू बली त्याला भेटला व त्याने विचारले, तेज व क्षमा यात श्रेष्ठ काय? प्रल्हादाने जे उत्तर केले ते मोठे मार्मिक आहे. तो म्हणाला, दोन्हीचाही अतिरेक वाईट. योग्य माणसावर योग्य वेळी क्षमा करावी. त्या मृदुतेचा कडकपणापेक्षा जास्त प्रभाव ठरतो. पण प्रत्येक वेळी क्षमाच करीत गेले तर लोक उन्मत्त होतील, सर्वनाश होईल. मृदुत्व व कडकपणा यांचे तारतम्य ठेवावे. तुम्ही मृदुत्वाची अमर्याद वृत्ती ठेवता, त्यामुळेच घात झाला आहे. धर्म म्हणाला, क्रोधासारखा शत्रू नाही, मी क्रोध करणार नाही. क्षमा हेच सर्व धर्माचे रहस्य आहे. क्षमतेमुळेच माणूस श्रेष्ठ ठरतो. दुर्योधनाला क्षमेचा अधिकार नाही, त्याला ती पेलणारच नाही. मला तो अधिकार आहे. क्षमा ही आपण होऊन माझ्या ठिकाणी उद्भवली आहे. प्रिय, क्रोधाच्या भरात माणूस स्वतःचाही नाश करतो, दुसऱ्याचाही करतो. त्याचा तोल सुटतो. त्याच्याकडून भल्या बुऱ्या सर्वांचाही वध होऊ शकतो. तेजस्वीपणा म्हणजे काही क्रोध नव्हे. तेज हा सत्वगुण, क्रोध हा रजोगुण. तेजाने ज्ञानाचा, नीतीचा, क्षमेचा प्रकाश व प्रभाव पडतो. क्रोधाने नाश, संहार, अधर्म होतो. तू मला क्रोधवश होण्यास सांगू नकोस. द्रौपदी म्हणाली, तुम्हाला ही कुठून दुर्बुद्धी आठवली? असे मला झाले आहे. एवढे तुम्ही धर्मशील, मग ते अत्यंत वाईट असे द्यूत तुम्ही का खेळलात? एकदा हरलात, मग पुन्हा का खेळलात? तुमच्या हातून असे घडले ते काही तुमच्या विवेकी स्वभावाला धरून नाही. मग त्या परमेश्वरानेच हे दुःख, ही दुर्बुद्धी तुम्हाला दिली हे खरे वाटते. पाप पुण्य परमेश्वरच घडवतो. तुम्हाला विपत्ती व दुर्योधनासारख्या दुष्टाला वैभव देणारा हा ईश्वर मोठा अन्यायी असला पाहिजे. नाहीतर सत्य व धर्म यांना प्राणापलीकडे जपूनही तुम्हाला ते हे कटुफळ का भोगावे लागले? दुर्योधनाच्या अंगी बळ आहे आणि तुम्ही दुर्बल आहात, मनाने दुबळे आहात. तुमचा धिक्कार करू की कीव करू काही समजत नाही. सत्पुरुषांना विपत्ती आलेली पाहून मन भ्रमिष्ठासारखे होते माझे. धर्म म्हणाला, पण मी धर्माला प्रमाण मानून वागतो, ते काही फळाच्या आशेने नाही. तो धर्मशीलपणा माझा स्वभावच बनलेला आहे. तो अज्ञानाने परमेश्वराची व धर्माची निंदा करू नको. व्यास, वसिष्ठ, मैत्रेय, नारद, लोमश व शुक इत्यादी ऋषी माझे आदर्श आहेत. क्षत्रियांच्या राजसत्तेला या धर्माचे पाठबळ नसेल तर राज्य कोणाच्याच हिताचे न होत नाही. क्रोध, भोगवासना, खोट्या ऐश्वर्याची हाव यांनी जगात हाहाकार माजलेला आहे. शम व क्षमा हेच माझे ब्रीद राहणार. पाप पुण्याचे फळ म्हणतेस तर ते ज्ञानदेवांनी गुप्त ठेवलेले आहे. माणसाच्या व प्राण्यांच्याही उत्पत्तीचे व मृत्यूचे ज्ञानही देवांनी गुप्त ठेवले आहे.
दुर्योधनाची व माझी तुलना करू नकोस. आमच्या भूमिकाच वेगळ्या आहेत. त्याला मी पण आहे. माझा प्रयत्न धर्माचा आदर्श पुढे ठेवण्याचा आहे. द्रौपदी म्हणाली, संकटांनी गांजून गेले आहे, म्हणूनच मी काहीतरी असे बोलते. त्यात परमेश्वराची व धर्माची निंदा करण्याचा माझा हेतू नाही. पण मला सांगा, कितीही ज्ञानी मनुष्य झाला तरी त्याला कर्माशिवाय इहलोकात राहता येणार आहे का? कर्म केले नाही तर योगक्षेमच खुंटेल. तुम्ही प्रयत्न केलात तर आमचे दैन्य तरी संपेल. त्यांचे असे वाद चालले होते तेव्हा भीमानेही पौरुष प्रयत्न, बल, स्वाभिमान यांचा पाठपुरावा करीत धर्माच्या क्षमाशीलतेविरुद्ध मोठाच युक्तिवाद केला. धर्माबरोबर अर्थ व काम हेही पुरुषार्थ महत्वाचे आहेत, पण त्यातील कोणत्याही एकावर भर व दुसऱ्याकडे दुर्लक्ष होऊन चालत नाही. केवळ धर्म धर्म म्हणून युधिष्ठिराने अगदी घातक क्षमा स्वीकारली. यामुळे वनवास भोग नशिबी आला असे भीमाने म्हटले. शौर्याची कास धरून पुन्हा शत्रूला नष्ट कर असे त्याने प्रतिपादन केले. यावेळी युधिष्ठिराचा व भीमाचाही वादविवाद झाला. प्रत्येक वेळी धर्म हा सत्यच श्रेष्ठ, प्रतिज्ञात श्रेष्ठ, मला शकुनीने खोटे खेळून फसवले, पण मीही दुर्योधनाचे राज्य जिंकून घेण्याच्या ईर्षेनेच द्यूत खेळलो, ते खेळायला नको होते, वगैरे आत्मपरीक्षणाची वाक्य बोलून भीमाजवळ वाद घालत होता. व प्रत्येक वेळी भीम क्षात्रनीतीला धरून प्रथम कोणत्याही उपायाने राज्य मिळवावे, मगच इतर गुण मिरवावे असे म्हणून त्याला टोचून बोलत होता. वनवास संपेपर्यंत थांबण्याच्या धर्माच्या सूचनेची तर त्याने चेष्टाच केली. 12-13 वर्ष आपण काय खात्रीने जिवंत राहू? काळाचा विश्वास काय धरावा? अज्ञातवासात आपल्यासारखे बलाढ्य वीर लपून राहणे शक्य तरी आहे का, असा त्याने प्रश्न टाकला. तात्काळ अनुकूल लोकांनी व भारतखंडातील राजांची सैन्य जमवून कौरवांचा रणात नाश करावा, मग वाटले तर असत्य भाषण केले त्याचे प्रायश्चित्त म्हणून यज्ञ करावे असे त्यांनी सांगितले. तेव्हा कौरवांचे बल पांडवांपेक्षा कसे जास्त आहे? भीष्म, द्रोण, कृप, शल्य हे धृतराष्ट्राचेच मिंधे असल्यामुळे ते कौरवांच्याच बाजूला कसे राहतील? कर्ण हा अजिंक्य योद्धा त्यांच्याच पक्षाचा कसा आहे? व त्याचप्रमाणे अनेक राजांना दुर्योधनाने त्यांच्या बाजूने कसे वळवून घेतले आहे ते सांगून धर्माने भीमाच्या त्वरित युद्धाच्या सूचनेतील भय दाखवले. ते ऐकून व आपले आणि द्रौपदीचे नाना युक्तिवाद धर्म ऐकूनच घेत नाही हे पाहून आता कुठे 13 महिने वनवासाचे संपत आहेत, आणखी 12 वर्षे कशी जातील? तोपर्यंत हातावर हात चोळीत स्वस्थ कसे बसायचे? यामुळे खिन्न होऊन भीम स्वस्थ बसला. त्यांचे हे वादविवाद व्यासांना अंतर्ज्ञानानेच कळले होते. त्या ठिकाणी ते त्यावेळी अचानक आले. त्यांचे स्वागत करून पांडवांनी त्यांच्या भोवती बसून त्यांना कुशल प्रश्न विचारले व धर्माने त्यांना सर्वांसह उपदेश व मार्गदर्शन मागितले. पंडुपुत्रांनो, तुमची चिंता व विवंचना मला कळली आहे. तुम्ही या वनवासाच्या अवधीतच अत्यंत सामर्थ्य संपन्न झाले पाहिजे. युधिष्ठिरा, मी तुला काही विद्या शिकवतो आणि अर्जुनाला आता देवांपासून श्रेष्ठ अशी अस्त्रविद्या प्राप्त करण्यासाठी पाठव. ठीक आहे, आपण आज्ञा करावी आणि या एकाच वनात राहू नका. कारण युधिष्ठिरा, पुष्कळ काळ एकाच ठिकाणी तुम्ही एवढे लोक राहिल्यावर तर ऋषीमुनींना त्रास होईल, पशुपक्षी नष्ट होतील, वृक्षवेली नष्ट होतील. ही वनसंपत्ती हेच ज्यांचे उपजीवन आहे त्यांना त्रास होईल. आणि सर्वांनी निराश होऊ नका. व्यास म्हणाले. व्यासांची भेट अचानकच झाली होती. युधिष्ठिराला त्यांनी प्रतिस्मृती नावाची सिद्धी दिली. अर्जुनाने देवतांकडे जावे असा त्यांनी आग्रह धरला. कुरुवंशातील कर्ण, अश्वत्थामा व भीम, द्रोण यांच्याशीच जर युद्ध होईल तर अर्जुन सरसवीर ठरला पाहिजे. व्यास आशीर्वाद देऊन गेले आणि काही दिवसांनी धर्माने अर्जुनाला देवांकडून अलौकिक अस्त्रे प्राप्त करून घेण्यासाठी पाठवले. सौती अशी गोष्ट सांगत असताना अरण्यातून वाघाची गर्जना ऐकू आली. आता श्रोतेहो, पुढे नेमके काय होणार याविषयीची कथा आपण पाहणार आहोत भाग 63 मध्ये. धन्यवाद.